नमस्कार. आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सीम्सचे प्रकार. आता प्रथम सीम म्हणजे काय ते बघू. सीम म्हणजे दोन कपड्यांचे जे भाग असतात, जे पदर असतात, ते एकमेकांवर ठेवून जेव्हा आपण शिलाई मारतो आणि ती शिलाई मारतात त्याला आपण सीम म्हणतो. आणि त्याचे काही प्रकार आहेत. तर प्रथम आहे आपलं प्लेन सीम. प्लेन सीम यामध्ये ही अगदी सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने केली जाते. म्हणजे दोन पदरांना जोडणे म्हणजे ही झाली तुमची प्लेन सीम. जसं तुम्हाला खाली चित्रामध्ये दिसतं आहे, सर्वसाधारण ही सर्व गारमेंटमध्ये पण वापरली जाते आणि याला सिंगल निडल बटरफ्लाय म्हणून नावाने पण ओळखली जाते. आता नेक्स्ट आहे आपली डबल स्टिच सीम म्हणजे दुहेरी शिवण. ही सीम साध्या शिवणीसारखीच आहे, म्हणजे प्लेन सीमसारखीच असते, फक्त ह्या सीमवर परत एक शिलाई मारली जाते म्हणून याला दुहेरी किंवा डबल स्टिच सीम असे म्हणतात, म्हणजे ती पक्की होते. त्यानंतर आहे पिंकिंग सीम म्हणजे नागमोडी सीम. यामध्ये काय होतं की जेव्हा आपण प्लेन सीमसारखीच जेव्हा शिलाई मारतो तर ही शिलाई मारताना मार्जिन याच्यामध्ये जास्त सोडली जाते, सीम अलाउन्स, आणि त्यानंतर पिंकिंग सीझरने त्याच्या ज्या कडा असतात त्या कट केल्या जातात. जसं तुम्हाला चित्रामध्ये बघा खाली दिसतं आहे, म्हणजे त्याचे जे काट आहे हे फिनिश केले जातात. कशासाठी? तर दोरे निघू नयेत म्हणून. पुढची आहे ओव्हरकास्टिंग सीम. म्हणजेच ह्या सीमचा उपयोग जो आहे ह्या कडा बंद करण्यासाठी. म्हणजेच काय, थोडक्यात म्हटलं तर ब्लँकेट आहेत किंवा लोकरीचे जे कपडे असतात की ज्यांचे दोरे जास्त निघतात, तर हे हाताने टाके टाकून, जसं तुम्हाला बघा सुईने तिरके तिरके टाके टाकलेले दिसत आहेत, हे काय आहे? ओव्हरकास्टिंग सीम आहे. ही सीम प्लेन सीमसारखीच असते, फक्त तिचे जे काठ असतात त्याला आपण तिरके तिरके टाकून फिनिश केले जाते. पुढची आहे हेम सीम म्हणजे तुरपाई सीम. यामध्ये काय होतं की दोन कपडे एकमेकांवर म्हणजे कडेने अंतर सोडून, म्हणजेच काय तर दोन बाजू एकसारख्या न घेता कमी जास्त घ्यायच्या आणि जो जास्त भाग असतो त्याला दुमडून हेमिंग केली जाते, म्हणजे तुरपाई केली जाते. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल त्या पद्धतीने, म्हणून त्याला हेम स्टिच असे म्हणतात. याचा उपयोग आपण नेक फिनिशिंग, बॉटम फिनिशिंगसाठी पण केला जातो आणि यालाच आपण फेसिंग असेही म्हटले जाते. आणि पुढील आहे कॉर्डेट सीम. या सीममध्ये कपड्यामध्ये आपण कॉर्ड टाकून, म्हणजे कॉर्ड इन्सर्ट करून किंवा दोरी टाकून शिलाई मारली जाते. बघा तुम्हाला गारमेंटमध्ये खाली दिसते आहे पायपिंग केलेली, तर ती कॉर्ड टाकून केलेली आहे म्हणून ती एकसारखी आणि सुंदर एकसारख्या साईजची आलेली दिसते. म्हणजे एक प्रकारचं गारमेंटची सुंदरता पण वाढवते. म्हणजे तुम्ही गारमेंटमध्येच नाही तर तुमचं कुशन कवर आहे, सोफा कवर आहे, लोड कवर आहे, इत्यादींमध्ये पण याचा उपयोग डेकोरेटिव्हपणासाठी केला जातो आणि या सीमलाच पाईप सीम म्हणून पण ओळखले जाते. पुढची आहे फ्रेंच सीम. ही सीम मुख्यतः तलम कपड्यांसाठी वापरली जाते, म्हणजे रेशीम किंवा सिंथेटिक आहे, सॅटिन आहे, नेट आहे, ब्लाऊजमध्ये, फ्रॉकमध्ये इत्यादींमध्ये याचा उपयोग करतात. म्हणजे बघा तुम्हाला खाली चित्रामध्ये दिसतं आहे उलट भाग आहे, त्या साईडने पण तुम्हाला इथे शिलाईचे काठ जे आहे हे दिसत नाही आहे. म्हणजे प्रथम काय केलं जातं की सरळ बाजूने टीप मारली जाते आणि मग गारमेंटला उलट करून परत एक टीप मारली जाते. म्हणजे ज्या गारमेंटचे जास्त दोरे निघत आहेत त्या गारमेंटला, म्हणजे जे रफ एजेस म्हणतो आपण त्यांना, ते लपवण्यासाठी पण या सीमचा उपयोग केला जातो. पुढील आहे फ्लॅट फेल सीम. ही सीम खूप पक्की असते, म्हणजे सुलट बाजूने शिलाई मुद्दाम दिसण्यासाठी या सीमचा उपयोग केला जातो. म्हणजेच उदाहरणार्थ समजा जीन्स आहे, टी शर्ट्स आहे, बघा तुम्ही चित्रात जर दिसत असेल तर तुम्हाला शिलाई दिसते, म्हणजे एक प्रकारे डेकोरेटिव्ह पण आपण याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. त्याच्यानंतर आपण डेनिमच्या कपड्यांमध्ये खास करून प्राधान्य देऊन ही सीमचा उपयोग केला जातो. आता पुढे आहे आपली लॅप सीम. ही एक अशी सीम आहे ज्याच्या कडा विशेषतः ओव्हरलॅप होतात. म्हणजेच कसं तुम्हाला पहिल्या इमेजमध्ये दिसत आहे की शिलाई मारल्यानंतर जेव्हा आपण सुलट करतो त्यानंतर त्याच्यावर किनारीवर पण एक शिलाई मारलेली दिसते, म्हणजे सीम मारलेली दिसते आहे आणि तशीच एक परत सीम त्याच्या बाजूने मारली जाते, म्हणजेच ती ओव्हरलॅप होते आणि नंतर परत तिच्या साईडने सीम मारली जाते. बघा तुम्हाला खाली चित्रामध्ये दिसत असेल शिलाई मारलेली. आणि ह्या सीमचा उपयोग जास्त करून डेनिमच्या कपड्यांमध्ये जास्त केला जातो, हेवी कपड्यांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो, साईड सीममध्ये.
आणि ह्या सीमला टक सीम म्हणून पण ओळखले जाते. जी आहे वेल्ड सीम. ह्या सीममध्ये पण पहिले साधारण प्लेन सीम मारली जाते. याच्यामध्ये अर्धा ते 1 इंच जास्तीत जास्त मार्जिन सोडून प्लेन सीम मारून त्याच्यानंतर ज्या उरलेली जी कडा असते मार्जिनची त्याच्यातली फक्त एक बाजू कट केली जाते आणि दुसरी बाजूने तिला दुमडून त्याच्यावर एक टिप मारली जाते. जसं बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे. म्हणजे फिनिश केले जाते. मग तुम्ही पिंकिंग शेअरने करा किंवा मग ओव्हरलॉक केला जातो आणि मग त्यावरती ह्या 2 टिप मारल्या जातात, म्हणजे सीम मारल्या जातात. आणि या सीमचा पण वापर हेवी कपड्यांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो आणि या सीमला मॉक फ्लॅट फेल सीम म्हणून पण ओळखले जाते. पुढील आहे स्लॉट सीम. ही सीम पण प्रथम पहिले प्लेन सीमसारखीच आहे. म्हणजे 2 कपड्याचे जे भाग असतात त्यांच्यावर पहिले एक कच्ची टिप मारली जाते, म्हणजे सीम मारली जाते आणि त्यानंतर मग कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन त्याच्याबरोबर त्या कपड्याच्या खाली ठेवला जातो आणि त्यानंतर त्याच्या बाजूने त्या कडांनी टिप मारली जाते. बघा तुम्हाला प्रथम पहिला जो चित्र दिसत आहे, जे सॅम्पल दिसत आहे त्यामध्ये दिसत आहे प्रिंटेड कापड आहे आणि मध्ये बघा प्लेन कापड आहे. आणि त्यानंतर मग ती जी आपण पहिले कच्ची शिलाई मारलेली असते ती नंतर काढून टाकली जाते सीम रिपरने आणि त्यानंतर मग हा भाग असा ओपन होतो. प्रिंटेड कपड्यासोबत बघा तुम्हाला प्लेन कापड पण दिसतं आहे. म्हणजेच ते काय एका डिझाईनसारखं किंवा डेकोरेटिव्ह पण आलेला दिसतोय. म्हणजे ही सीम आपल्याला डेकोरेटिव्ह पण आणण्यासाठी पण केली जाते. याचा उपयोग जो आहे हा कोटसाठी, स्कर्टसाठी किंवा लेडीज टॉप आहे इत्यादींसाठी पण हा उपयोग केला जातो. पुढील आहे हेअरलाईन सीम. आता हेअरलाईन सीम जी आहे ही कॉलरमध्ये पण यूज केल्या जाते किंवा जे एकदम सिंथेटिक किंवा लाईटवेट जे कापड आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघा शिफॉन वगैरे आहे, त्यामध्ये पण ही दुसऱ्या पद्धतीने वापरली जाते. ती चित्रामध्ये बघा तुम्हाला कॉलरचा जो पीस दिसतोय त्यामध्ये तुम्हाला जी अंतर मार्जिन जे सोडलेलं आहे हे अगदी कमी, म्हणजे केसाच्या जाडीचं, म्हणजे हेअरलाईनच नावातच हेअरलाईन आहे त्या पद्धतीने ते सोडलेले दिसते आहे. त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे बघा तुम्हाला खालच्या चित्रामध्ये दिसते आहे शिफॉनचा जो कापड आहे, मध्ये कपड्याचे जे 2 भाग असतात त्यामध्ये प्रथम प्लेन सीम मारली जाते आणि मग त्यानंतर त्या प्लेन सीमच्या अगदी लागून झिगझॅग शिलाई मारली जाते. झिगझॅग सीम म्हणतो आपण, ती मारली जाते. त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला प्लेन सीम जिथे आपण मारतो त्या ठिकाणी दोरा ठेवून त्या दोऱ्यावरती झिगझॅग सीमने त्याला स्टिच केले जाते. म्हणजे ह्या 2 पद्धतीने पण ही हेअरलाईन सीम तयार केली जाते. खालील चित्रात जी सीम आहे हेअरलाईनची ही शक्यतो सिंथेटिक जे कपडे आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट म्हणतो आपण, पारदर्शक, त्या कपड्यांमध्ये ही जास्त प्रमाणात वापरली जाते. टॉप असो किंवा ड्रेस असो किंवा इतर कुठलेही कुर्तीज असो यामध्ये यांचा वापर केला जातो. आता पुढे आहे बाउंड सीम. सहसा ही सीम जी आहे ही रेशीम आणि शिफॉनचे जे कपडे आहेत म्हणजे कमी वजनाचे त्याला व्यवस्थित तयार करण्यासाठी अस्तरसहित लावलं जातं. ही सीम पण प्लेन सीम आधी मारली जाते आणि त्यानंतर जी मार्जिन असते आपली त्यामध्ये बघा तुम्हाला खाली इथे चित्रामध्ये दिसतं आहे त्याला कपड्यानेच त्याचे जे काठ आहे हे कॉन्ट्रास्ट कपड्याने काय केलेले आहे, फिनिश केलेले आहे. या सीमचा उपयोग शक्यतो लहान मुलांचे जे कपडे असतात त्यामध्ये पण केला जातो. डेकोरेटिव्ह पण आणण्यासाठी केला जातो. जसं थोडक्यात झबले आहे, त्याच्यानंतर त्यांचे दुपटे आहेत, त्याच्यानंतर फ्रॉक्स आहे, यामध्ये त्यांचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय तर ते काठं टोचू नये लहान मुलांना म्हणून कपड्यानेच ती फिनिश केली जाते. त्याचा उपयोग फेसिंगमध्ये सुद्धा केला जातो. आता अशा प्रकारे आपण सीमचे प्रकार बघितले आणि त्यावरून आपण सीम कशी ओळखावी किंवा कोणत्या सीमला कुठले नाव आहे हे बघितले. त्यांचा उपयोग कुठे व कसा करावा हे पण आपण बघितले. थँक्यू.